नमस्कार, प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टोमॅटो आमलेट। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय, 1 वाटी बेसन घेतलंय, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून बारीक कट करून घेतले, 1 मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलाय, अर्धी वाटी कोथिंबीर आहे, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, तांदळाचं पीठ आणि मिरची बारीक कट करून घेतली आहे। चला तर सुरुवात करूया। प्रथम काय करायचं आहे, हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये आता मी मिक्स करून घेते। बेसन घेतलं, तांदळाचं पीठ, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि ही हिरव्या मिरच्या मी 2 घेतल्या आहेत। तिखट कमी असेल तर तुम्ही एकच घ्या। मीठ घालायचं आहे चवीनुसार। मी इथे 1 चमचा असं मीठ घेते। पाव चमचा हळद घ्यायची आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण यात थोडं पाणी ओतूया। ग्रेव्ही सारखं करायचं आहे आपल्याला, जास्त जाड पण नको आणि पातळ पण नको। मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण पॅन घेऊन पॅन गरम करत ठेवू आणि त्याच्यावर आमलेट करून घेऊ। 1 चमचा तेल ओतायचं आहे। तापलेलं आहे। पाच मिनिटं झालेली आहेत। आता आपण याला परतूया। त्याआधी मी याच्यावर तेल सोडते, अर्धा चमचा असं तेल सोडते।
अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडने पण मंद आचेवर 5 मिनिटं ह्याला फ्राय करून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. अरे मी बाकीचे आमलेट करून घेते. टोमॅटो आमलेट तयार झालेला आहे. ही रेसिपी माझी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.